Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two another examples on the topic long-term capital gain. In the previous three lectures, we have seen the theoretical part of this particular topic, and we have seen 5 examples on how to compute the long-term capital gain. In the theoretical part, we studied what is the meaning of capital asset. After that, we studied what is long-term capital asset. Then we studied the concept of long-term capital gain, and at the end we studied how to calculate the long-term capital gain. आपण आत्तापर्यंत जो काय थिओरिटिकल पार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कॅपिटल असेट म्हणजे काय हे सुरुवातीला पाहिलं. त्यानंतर कोणत्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं ते पाहिलं. त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय आणि तो कॅल्क्युलेट कसा केला जातो याचा फॉर्मॅट देखील आपण पाहिलेला आहे. इन शॉर्ट वी कॅन से दॅट इफ एनी असेट इज हेल्ड फॉर अ पिरियड मोर दॅन 3 years देन इट इज कॉल्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल असेट. कोणतीही एखादी असेट जर 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याकडे असेल आणि 3 वर्षाच्या नंतर आपण जर ती असेट विकत असू तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, एखादी असेट शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे हे डिपेंड करतं की ती असेट आपल्याकडे किती दिवस आहे. इफ दॅट असेट इज विथ अस for a period more than 3 years, then that asset is called as a long term capital asset. And when such asset is sold and when we get any profit, that profit is called as a long term capital gain. So what is long term capital gain? Long term capital gain means the gain, that is the profit arising from the sale of such long term capital asset. ज्या लॉंग टर्म कॅपिटल असेट्स असतात या लॉंग टर्म कॅपिटल असेट्स विकून जर फायदा झाला तर त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जनरली इन मेजॉरिटी ऑफ द एक्झाम्पल देर इज ऑलवेज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, बिकॉज द सेल्स कन्सिडरेशन इज जनरली हायर दॅन द ॲक्विजिशन कॉस्ट. आपण असेटची जी काही कॉस्ट असते त्याच्यापेक्षा जनरली जादा किमतीलाच असेट सेल करतो. सेल्सची प्राईस जास्त असल्यामुळे नॉर्मली आपल्याला प्रॉफिट होतो. त्या प्रॉफिटला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो. ओके, दिस इज द बेसिक कन्सेप्ट, बेसिक मीनिंग ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. अर्लियर वी हॅव ऑल्सो स्टडीड द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द लॉंग टर्म कॅपिटल गेन, and accordingly we have taken 5 examples on how to compute the long term capital gain. Now in this particular lecture what we are going to study, in this lecture we are going to study the 2 examples which are based on the asset acquired before 2001. आत्तापर्यंतची जी काय आपण 5 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये जी असेटची माहिती दिलेली होती, द असेट्स वेअर ॲक्वायर्ड आफ्टर द इयर 2001. 2001च्या नंतर त्या असेट्स आपण ॲक्वायर केलेल्या होत्या. मग 2004 2005 असेल किंवा बाकीची वर्ष असतील. ओके, पण सर्व एक्झाम्पलमध्ये असेट्स 2001 या सालाच्या नंतर खरेदी केलेल्या होत्या. ओके, बट इन इन्कम टॅक्स there is special provision for those assets which are acquired or which are constructed before the year 2001. 2001-2च्या पूर्वीच्या जर असेट्स असतील तर त्याच्यासाठी इन्कम टॅक्समध्ये सेपरेट नियम केलेला आहे. तो नियम काय आहे आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशनमध्ये काय बदल होतो त्याचे 2 एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Okay, here there is a table showing the cost inflation index. Okay, this table shows the cost inflation index for different previous year, from previous year 2001 to 2003 up to 2020-21. Okay, पाठीमागचे जे काही 20 वर्ष आहेत ह्या 20 वर्षाचा हा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा टेबल आहे. ओके, ह्या टेबलची सुरुवात 2001-2 प्रत्येक वर्षाचा आपल्याला इंडेक्स दिलेला आहे. ओके, आणि या टेबलवरूनच आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे इंडेक्सेस लागतात ते आपल्याला दिलेले असतात. आपल्याला हे इंडेक्स माहिती असण्याची गरज नाही, फक्त 2च गोष्टी माहीत काय पाहिजेत की जे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचं टेबल आहे ते सुरू होतं
प्रिव्हियस इयर 2001-2ला आणि 2001-2चा पहिल्या वर्षाचा इंडेक्स हा 100 आहे. 2001-2 हे पहिलं वर्ष आहे टेबलचं आणि त्या वर्षाचं इंडेक्स हा 100 आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि जे सध्याचं आपलं प्रिव्हियस इयर आहे 2020-21 या वर्षाचा जो काही इंडेक्स आहे तो 301 301 असा आहे. ओके, आपण पाठीमागच्या पाचही एक्झाम्पलमध्ये हा 301 जो इंडेक्स आहे त्याचा वापर आपण हा केलेला आहे. तो एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो, ते आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. दिस इज द टेबल शोईंग कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स. ओके, नाव लेट्स स्टार्ट विथ द न्यू पॉइंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर lecture. Okay, this particular slide says that if any asset is acquired before 1st of April 2001, एखादी asset जर 1 एप्रिल 2001च्या अगोदर जर आपण ती acquire केली असेल, खरेदी केली असेल, तर then its cost of acquisition shall be higher of the following. तर त्या असेटचा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचा, तर हायर ऑफ द फॉलोइंग. दोन अमाऊंट कॅल्क्युलेट घ्यायच्या. एक तर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे सपोज ती असेट 1995ला खरेदी केली, 1990ला खरेदी केली किंवा 1998ला खरेदी केलेली आहे. जर एखादी असेट 2001च्या पूर्वी खरेदी केली असेल, म्हणजे ती असेट जुनी आहे, 20-1 वर्षापूर्वीचे, 2001च्या अगोदरचे, तर त्या असेटचा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचा. त्यांनी सांगितले ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे जी ती असेट ज्या वर्षी खरेदी केली 1990, 1980, 95 किंवा 98 त्यावेळीची कॉस्ट घ्या एक, किंवा फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट, त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू कधीची, ऑन 1/4/2001, 1/4/2001 या तारखेला त्या असेटची किती फेअर मार्केट व्हॅल्यू होती. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घ्यायची. आणि नॉर्मली 2001च्या अगोदरची जी अमाऊंट असते ही अमाऊंट नॉर्मली लहान असते आणि 1/4/2001 ची फेअर मार्केट व्हॅल्यू ही नॉर्मली मोठी असते. ओके, नॉर्मली आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की एखादी असेट, इफ देर इज एनी असेट विच इज ॲक्वायर्ड बिफोर 1st of April 2001, 1 एप्रिल 2001च्या पूर्वीची जर ती असेट असेल तर त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायची. एक तर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, ज्या वेळेला ती असेट खरेदी केली त्यावेळेची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही, किंवा त्या असेटची 1 एप्रिल 2001ची फेअर मार्केट व्हॅल्यू. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घ्यायची. आणि 99% एक्झाम्पलमध्ये ही जी फेअर मार्केट व्हॅल्यू आहे जी एक्झाम्पलमध्ये दिलेली असते हीच रक्कम मोठी असते, त्यामुळे हीच रक्कम आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणून कन्सिडर करावी लागते. ओके, सो दिस इज द रूल ॲप्लिकेबल फॉर दोज असेट्स विच we are purchased before 1st of April 2001. ओके, हा नियम फक्त ॲक्विजिशन कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे. तसंच पुढे एक पॉईंट सांगितलं बघा की कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर जर आपण त्या असेटचा इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला असेल, इम्प्रूव्हमेंटसाठी एनी कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट इन्कर्ड बिफोर 1st April 2001, त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जर काही खर्च केला असेल 1 एप्रिल 2001च्या पूर्वी अगोदर, तर इट शॉल नॉट बी कन्सिडर्ड. तर त्याचा विचार करायचा नाही, ते इग्नोर करायचं, ते निग्लेक्ट करायचं, ते एक्झाम्पल सोडवताना घ्यायचं नाही. हा नियम जो आहे हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या की 1 एप्रिल 2001च्या अगोदर जर इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला असेल तर कॅल्क्युलेशन करताना तो इग्नोर करायचा, तो कन्सिडर करायचा नाही. हा एक नियम. आणि जर एखादी असेट 1 एप्रिल 2001च्या अगोदर खरेदी केली असेल तर त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायची, ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, ज्या वर्षी ती खरेदी केली ती कॉस्ट जी एक्झाम्पलमध्ये दिलेली असते, किंवा त्या असेटची 1 एप्रिल 2001ची फेअर मार्केट व्हॅल्यू. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही घ्यायची आहे. ओके, नाव धिस रूल is applicable in the following two examples that we are going to study in this particular lecture. Okay, हा जो नियम आहे 1 एप्रिल
2001च्या अगोदरच्या असेटचा तो नियम आपण या एक्झाम्पलमध्ये वापरणार आहोत. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 6 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. रीड द एक्झाम्पल केअरफुली. Mr. Devdas purchased a house property for rupees 1,50,000 on 1st May 1995. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, मिस्टर देवदास नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी काय खरेदी केलं, हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर खरेदी केलं. हाऊस इज अ असेट, ही असेट खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली, 1,50,000ला. आणि कधी खरेदी केली, 1 मे 1995. म्हणजे ही असेट 2001च्या अगोदरची आहे. ओके, इट इज स्पेसिफिकली मेन्शन्ड इन द एक्झाम्पल दॅट धिस असेट इज परचेस्ड बिफोर 1 एप्रिल 2001. 1 एप्रिलच्या अगोदरची असेट आहे. आपण जी असेट खरेदी केली तेव्हा किती रुपयाला खरेदी केली, 1,50,000ला. इट इज ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ही त्या असेटची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे. ओके, हे पुढे सांगितलंय, फॉलोइंग एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड बाय हिम फॉर मेकिंग अल्टरेशन टू द हाऊस प्रॉपर्टी. घर खरेदी केल्यानंतर त्या घरामध्ये काय अल्टरेशन केलं, त्याच्यासाठी काय काय खर्च आला. पहिले सांगितलंय कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. त्या घराला पहिला मजल्याचं बांधकाम केलं. कोणत्या वर्षी, 2004-05 साली. 4-5 साली फर्स्ट फ्लोअर बांधलाय. बघा टेबलमध्ये 4-5चा इंडेक्स दिला आहे, तो 113 आहे. आणि 4-5 साली खर्च किती केला, तर 4 लाख रुपये खर्च केला. त्यानंतर सेकंड सांगितलंय रिनोव्हेशन ऑफ हाऊस प्रॉपर्टी इन द इयर 2007-08. घराचं रिनोव्हेशन केलं. कधी केलं, 2007-08 साली. किती रुपये खर्च केला, 1,25,000. मग बघा 7-8 सालीचं इंडेक्स पण आपल्याला दिला आहे, 129 इंडेक्स आहे. हे दोन रिनोव्हेशन, 2 कामं केलेली आहेत. आता पुढे सांगितलंय फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल 2001 इज रुपीज 5 लाख रुपये. ती जी असेट आहे, ते जे घर आहे, त्या घराची 1 एप्रिल 2001ला फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 5 लाख रुपये. मग बघा आपण पहिल्यांदा दिलेलं की घर खरेदी केलेलं 1.5 लाखाला 2001च्या पूर्वी 1995 साली. आणि आत्ता सांगितलंय त्या घराची फेअर मार्केट व्हॅल्यू 2001 साली 5 लाख रुपये आहे. मग ह्या 2 अमाऊंट आहेत, एक 1.5 लाख आणि एक 5 लाख. मगाशीच आपण नियम पाहिला की ॲक्च्युअल कॉस्ट एक्झाम्पलमध्ये 1.5 लाख दिलेले आणि फेअर मार्केट व्हॅल्यू 5 लाख दिले. मग 1.5 लाख आणि 5 लाख ह्यातली मोठी रक्कम कोणती सांगा, तर 5 लाख ही मोठी रक्कम आहे. त्यामुळं ही आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मानायची. किती मानायची, तर 5 लाख रुपये. ओके, मग 5 लाख अमाऊंट कोणत्या वर्षाची, बघा कोणत्या तारखेची, 1 एप्रिल 2001. 2001 म्हणजे 1-2. बघा 1-2चा पण इंडेक्स आपल्याला दिला आहे, तो किती आहे, तर तो 100 एवढा आहे. ओके, पुढे सांगितलंय द हाऊस वॉज सोल्ड इन द इयर 2020-21. घर कधी विकलं, 20-21 साली. बघा 20-21चा पण इंडेक्स दिला आहे, तो आहे 301. किती रुपयाला घर विकलं, तर 30 लाखाला घर विकलेलं आहे. आणि त्यासाठी किती खर्च आला, इन्करिंग एक्सपेंडिचर ऑफ रुपीज 80,000. 80,000 त्यासाठी खर्च आलेला आहे. आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिले, सर्व इंडेक्स आपण वाचले आणि सांगितले कॉम्प्यूट लॉंग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. हे जे घर आहे ते विकून किती फायदा झालेला आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. सो लेट स्टार्ट विथ द कॅल्क्युलेशन. आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय, मिस्टर देवदास. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन ॲट द सेंटर. After that, what we have to calculate, long-term capital gain. So on the second line, we should mention computation of long-term capital gain. And third, we have to mention the assessment year. Here the assessment year is 21-22. Okay, so before calculating the long-term capital gain of any asset, we have to mention these 3 points. First, we should mention the name of person, name of individual whose income we are calculating. On the second line, we should mention which gain we are calculating or which income we are calculating. आपल्याला इथं लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. सो इट शुड बी मेन्शन्ड ऑन द सेकंड लाईन. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन द असेसमेंट इयर. इट इज 21-22. Okay, these 3 points we have to mention before starting to calculate the long term capital gain. Okay, now after mentioning these 3 points, now we have to draw the format.
and we know that there are 3 columns. First column is particulars, second one is amount in rupees, and third one is also amount in rupees. हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आता हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करतोय आपण, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून किती फायदा झालेला आहे. असेट विकून म्हणून सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. आपण असेट किती रुपयाला विकले आणि किती रुपये आपल्याला मिळाले. मग बघा एक्झाम्पलमध्ये सांगितले असेट्स कितीला सोल्ड केले आपण, 30 लाखाला, म्हणजे 30 लाख रुपये मिळाले. सो इट इज मेन्शन्ड इन द आउटर कॉलम. ओके, सेल्स कन्सिडरेशन किती, 30 लाख रुपये, त्या आउटर कॉलममध्ये मेन्शन करायचं. ओके, आता सेल्स म्हणजे आपण असेट एवढ्या रुपयाला विकली, 30 लाखाला विकली, 30 लाख रुपये मिळाले, त्यातून त्या असेटचा खर्च वजा करायचा. ओके, खर्च 3 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे. पहिलं घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजे काय, तर त्या असेटची खरेदी किंमत. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मीन्स कॉस्ट ऑफ परचेस, खरेदी किंमत. फक्त जी खरेदी किंमत आहे त्याचं इंडेक्सिंग करायचं आहे. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले की असेट आपण 1 मे 1995ला परचेस केलेली, आणि किती रुपयाला परचेस केलेली, 1,50,000. आणि आत्ताच आपण नियम पाहिला की कोणतीही एखादी असेट 2001च्या अगोदरची असेल तर त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायची, तर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जे 1.5 लाख आहे, किंवा त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू 1 एप्रिल 2001 ती 5 लाख आहे. ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज हायर. मग सांगा 1.5 लाख आणि 5 लाखापैकी मोठी रक्कम काय, 5 लाख, ती घ्यायची त्याची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. बरोबर. मग आता लिहिण्याची पद्धत बघा, ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला लिहिलं 5 लाख. ओके, आता हे 5 लाख अमाऊंट कोणत्या वर्षाचे, 5 लाख अमाऊंट आहे 2001. मग टेबल बघा खाली, 2001-2चा इंडेक्स किती आहे, तर तो 100 आहे, म्हणून त्याला डिवाइड केलं 100ने. बरोबर. 5 लाख अमाऊंट ही 2001-2ची आहे, मग त्याला डिवाइड करताना त्या वर्षाचा जो इंडेक्स असेल त्यानं डिवाइड केलं, आणि गुणिले चालू वर्षाची आपल्याला त्याची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. चालू वर्षाचे इंडेक्स किती आहे, 301, म्हणून चालू वर्षाची किंमत शोधण्यासाठी गुणिले 301 चालू वर्षाचे इंडेक्स. त्याची अमाऊंट किती आली ती फर्स्ट कॉलमला मेन्शन केली, 15,05,000. याचा अर्थ काय, जे 5 लाख रुपये होते हे कोणत्या वर्षीचे 5 लाख अमाऊंट होती, 1 एप्रिल 2001, त्या 5 लाखाची आत्ताची किंमत ही 15,05,000 रुपये आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. या एक्झाम्पलमध्ये हीच गोष्ट फक्त नवीन आहे की ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 1.5 लाख आहे, परंतु नियम सांगतो ॲज पर द इन्कम टॅक्स रूल्स, इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 1 एप्रिल 2001, 1 एप्रिल 2001च्या अगोदरची असेट असेल तर त्या असेटची द कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ सच असेट शुड बी द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑर द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट विच एव्हर इज हायर. ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल, आणि दोन्हीपैकी मोठी रक्कम 5 लाख आहे, म्हणून इथं 5 लाख घेतलेला आहे. 5 लाख घेतलं, आणि ही 5 लाख अमाऊंट आहे 2001-2ची. मग 1-2चा इंडेक्स आहे 100, म्हणून त्याला 100ने डिवाइड केलं, आणि चालू वर्षाची त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी चालू वर्षाचे इंडेक्स 301, त्याप्रमाणे व्हॅल्यू किती आली, तर 15,05,000 ती मेन्शन केली फर्स्ट कॉलममध्ये. दिस इज फर्स्ट पॉईंट, दॅट इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यानंतर सेकंड असतो तो म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. जर त्या असेटला काही इम्प्रूव्हमेंट केली असेल, सुधारण्यासाठी काय खर्च केला असेल, तर तो देखील घ्यायचा, इम्प्रूव्हमेंटसाठीचा खर्च. आता एक्झाम्पलमध्ये 2 इम्प्रूव्हमेंट दिलेले आहेत. बघा काय काय इम्प्रूव्हमेंट आहेत. फर्स्ट इम्प्रूव्हमेंट केली कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. किती खर्च केला, 4 लाख रुपये. हा पहिला इम्प्रूव्हमेंट आहे, म्हणून नाव दिलं ए, कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. किती खर्च केला आहे, 4 लाख आहे, तसं ब्रॅकेटमध्ये घेतला 4 लाख. आता हा 4 लाख खर्च कधी केला आहे, 2004-05 साली. मग 4-5चा इंडेक्स किती आहे बघा, तो आहे 113, म्हणून डिव्हाइड केलं 113नं, आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स किती, 301, म्हणून गुणिले 301. ओके, चालू वर्षाची त्याची व्हॅल्यू शोधण्यासाठी गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स, आणि त्याचा गुणाकार घेतला फर्स्ट कॉलमला 10,65,487. म्हणजे जे 4 लाख रुपये आपण त्या वर्षी खर्च केले होते त्याची आत्ताची किंमत आहे 10,65,487. दिस इज फर्स्ट कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, म्हणून त्याला ए नाव दिलं. आता अजून एक इम्प्रूव्हमेंट आहे, म्हणून त्याला बी. कोणतं इम्प्रूव्हमेंट आहे, रिनोव्हेशन ऑफ प्रॉपर्टी. किती खर्च केला, 1,25,000. मग बघा
रिनोव्हेशन ऑफ प्रॉपर्टी नाव दिलं, खाली कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमध्ये अमाऊंट 1,25,000. आता ही अमाऊंट 1,25,000 कधी खर्च केली 2007-8ला. मग 7-8चा इंडेक्स किती आहे 129 आहे, म्हणून भागिले 129. बरोबर, जेवढा खर्च केला तो घेतला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स तो किती आहे 301 आहे. मग त्याप्रमाणे गुणाकार किती आला 2,91,667. ओके, हे झालं सेकंड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. एक्झाम्पलमध्ये 2 कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट दिलेले आहेत. पहिलं घेतलं इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, दुसरं इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं लेस करतो आपण ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स सेलिंग एक्सपेन्सेस. बघा ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती आहे तर 80,000, ते ॲज इट इज घ्यायचे 80,000. सर्व कॉलम अमाऊंट फर्स्ट कॉलमला लिहिल्या, रेशोडून बेरीज बाहेर, सर्वांची बेरीज बाहेर आली 29,42,154. म्हणजे जी हाऊस प्रॉपर्टी विकली त्याची ही कॉस्ट आहे. 29,42,154ची असेट विकताना विकली 30 लाखाला, म्हणजे जादा किमतीला विकली. किती रुपये जादा मिळाले तर 57,846. कसं कॅल्क्युलेट केलं 30 लाखातून हे 29,42 अमाऊंट जे बेरीज आहे ती लेस केली, वजाबाकी आली 57,846. उत्तर आपलं प्लस आले. प्लस आले म्हणजे हा फायदा आहे, त्याला नाव द्यायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, असेट विकून फायदा झाला त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. लॉंग टर्म का, कारण ही असेट 20-25 वर्ष जुनी आहे. 3 वर्षापेक्षा जास्त दिवसाची असेट असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. आणि अशा लॉंग टर्म असेट्स विकून जो प्रॉफिट होतो, जो गेन होतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. सो हिअर लॉंग टर्म कॅपिटल गेन इज 57,846. Okay, this is the first example on this particular concept. Okay, इथं नोटमध्ये पण मेन्शन केले बघा, द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल 2001 हॅज बीन टेकन. आपण कॅल्क्युलेशन करताना हे जे फेअर मार्केट व्हॅल्यू का घेतली, कारण इट इज मोर दॅन द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲसेटची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 1.5 लाखच होती, पण 1.5 लाख न घेता आपण जी फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 5 लाख ती का घेतली, कारण ही 5 लाख किंमत ही मोठी आहे आणि नियम सांगतो दोन्हीपैकी जी किंमत हायर म्हणजे मोठी असेल तीच आपण हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनमध्ये घ्यायची असते. तोच नियम इथं वापरलेला आहे आणि त्यासाठी ही दिलेली नोट आहे. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 6. Now the second example, last example on this particular concept, that is example number 7. काय बघा एक्झाम्पल नंबर 7. मिस्टर रामदास परचेस्ड हाऊस प्रॉपर्टी ऑन 1 जून 1995 फॉर ₹70,000. ओके, रामदास नावाचा व्यक्ती आहे, त्यानं हाऊस प्रॉपर्टी खरेदी केली 1 जून 1995ला. 1995 म्हणजे 2001च्या अगोदरचे, म्हणजे इथं सुद्धा तोच नियम लागू होणार. किती रुपयाला खरेदी केली 70,000ला. ही 70,000 ही ॲक्च्युअल कॉस्ट आहे. पुढे सांगितलं आहे द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ हाऊस वॉज ₹1,60,000 ऑन 1 एप्रिल 2001. या घराची 1 एप्रिल 2001ला फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे तर ती आहे 1,60,000. म्हणजे आता पुन्हा आपल्याला 2 अमाऊंट मिळाल्या, ॲक्च्युअल खरेदी किंमत 70,000 आणि फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 1,60,000. मग ह्या दोन्हीतली विचेवर इज मोर, विचेवर इज हायर. सांगा दोन्हीतली मोठी रक्कम कोणती 1,60,000 ही घ्यायची आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आणि ही 1,60,000 किंमत कधीची आहे तर एप्रिल 2001. एप्रिल 2001 म्हणजे 1-2 वर्ष. बघा 1-2चा इंडेक्स आपल्याला दिला आहे तो 100 आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन करताना हा 100 इंडेक्स आपल्याला घ्यावा लागणार. ओके, त्यानंतर ही इन्कर्ड द फॉलोइंग एक्सपेन्सेस. त्या घरासाठी काय काय खर्च केला आहे बघा, 3 इम्प्रूव्हमेंटचे खर्च त्यांनी दिलेत. वाचा एक एक. पहिलं सांगितलं आहे एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस प्रॉपर्टी, एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस टू द प्रॉपर्टी इन 2008-9. 2008-9 साली त्या घराचं एक्सटेन्शन केलं. आउट हाऊस म्हणजे घराच्या बाजूला अजून एखादं छोट्या काही रूमचं कन्स्ट्रक्शन त्यांनी केलं, आउट हाऊस. ओके, म्हणजे ते ॲडिशनल रूम्स तिथं कन्स्ट्रक्ट केला. आउट हाऊसचा वापर नॉर्मली कोण जर सपोज आपले रिलेटिव्ज येणार असतील त्यासाठी केला जातो, स्टोअर हाऊस म्हणून केला जातो किंवा राहण्यासाठी केला जातो. ओके, ॲडिशनल त्यांनी घराचं बांधकाम केलं 8-9 साली. त्यासाठी खर्च किती केला 1,25,000. मग हा खर्च 8-9 साली केला आहे. बघा 8-9चा आपल्याला इंडेक्स दिला आहे तो 137 आहे. हे पहिलं इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर इन 2011-12.
फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम केलं 11-12 साली. बघा 11-12चा इंडेक्स दिला किती 184 आणि त्यासाठी खर्च किती केला 2 लाख रुपये. हे दुसरं इम्प्रूव्हमेंट. तिसरं इम्प्रूव्हमेंट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेकंड फ्लोअर इन 17-18 साली सेकंड फ्लोअर बांधला. बघा 17-18चा इंडेक्स किती आहे 272 आणि खर्च किती केला आहे 4 लाख रुपये. असे एकूण 3 इम्प्रूव्हमेंट केलेले आहेत आणि ह्या तिन्ही इम्प्रूव्हमेंटचं आपल्याला इंडेक्सिंग करावं लागणार आहे. पुढे सांगितलं आहे द प्रॉपर्टी वॉज सोल्ड इन द इयर 2021. प्रॉपर्टी कधी विकली 2021ला. बघा 2020-21चा आपला इंडेक्स काय असतो नेहमी, तर तो 2020-21चा इंडेक्स 301 असतो. ओके 301 आणि किती रुपयाला प्रॉपर्टी विकली तर 14 लाखाला. म्हणजे 14 लाखाला प्रॉपर्टी विकली म्हणजे 14 लाख झालं सेल्स कन्सिडरेशन. आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करतो तेव्हा सुरुवात ही सेल्स कन्सिडरेशन करतो, ती 14 लाख आहे. पुढे सांगितलं आहे बाय पेईंग एक्सपेंडिचर ऑफ ₹50,000 ऑन ट्रान्सफर. असेट ट्रान्सफर करण्याचा विकण्याचा खर्च किती आहे 50,000. पुढे इंडेक्स सगळे दिले ते आपण पाहिले आणि सांगितले कॉम्प्यूट लॉंग टर्म कॅपिटल गेन. आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. मग आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय मिस्टर रामदास. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन मिस्टर रामदास. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. सो इट शुड बी मेन्शन्ड ऑन सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. त्यानंतर कोणतं इयर आहे 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. कोणत्याही व्यक्तीचं किंवा कोणत्याही पर्सनचं कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव मिस्टर रामदास, दुसरं म्हणजे आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतोय आणि तिसरं म्हणजे असेसमेंट इयर. आफ्टर मेन्शनिंग these 3 points, now we have to draw the format. In the format there are 3 columns. First one is particulars, second one is amount in rupees and third one is also amount in rupees. These 3 columns we have to prepare. आता हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण सुरुवात करतो नेहमी सेल्स कन्सिडरेशनने. म्हणजे आपण असेट कितीला विकली. बघा असेट वॉज सोल्ड फॉर ₹14 lakhs. 14 लाखाला विकली. ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला 14 लाख रुपये. असेट विकली 14 लाखाला. आता त्यामधून असेटचे खर्च आपण वजा करतो आणि खर्च 3 प्रकारचे. पहिलं म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस. आपण ती असेट कितीला परचेस केलेली तर पहिल्यांदा सांगितले असेट परचेस केलेली 70,000ला. ओके आणि त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू 1,60,000 आहे. मग ह्या 70,000 आणि 1,60,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती 1,60,000 ती आपण कॅल्क्युलेशनला घेतो. म्हणून अमाऊंट घेतली बघा 1,60,000. आता ही 1,60,000 अमाऊंट एप्रिल 2001ची. मग 2001-2चा इंडेक्स किती आहे तर तो 100 आहे म्हणून त्याला डिवायडेड बाय 100. जी अमाऊंट आहे ती घेतली त्याला डिवायडेड बाय त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले करंट इयरचा इंडेक्स. करंट इयरचा इंडेक्स किती असतो तर करंट इयरचा इंडेक्स असतो 301. ओके किती 301 म्हणून त्याला गुणिले 301 केलं. गुणाकार घेतला फर्स्ट कॉलमला 4,81,600. म्हणजे जे 1,60,000 रुपये किंमत होती 1-2 साली त्या 1,60,000ची सध्याची किंमत किती आहे 4,81,600. ओके दिस इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. इथं सुद्धा आपण तोच नियम वापरलेला आहे. ॲसेट ॲक्च्युली खरेदी केलेले 70,000ला परंतु ही 70,000 अमाऊंट 2001च्या अगोदरची आहे. इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 2001 then its cost of acquisition should be the actual cost of acquisition or its fair market value whichever is higher. दोन्हीपैकी जी हायर अमाऊंट असेल ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घ्यायची. मग दोन्हीतली मोठी रक्कम 1,60,000 होती त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं. ओके दिस इज फर्स्ट पॉईंट दॅट इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट घ्यायचा असतो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जर काही खर्च केला असेल एक्झाम्पलमध्ये 3 इम्प्रूव्हमेंटचे खर्च दिलेले आहेत त्याचं पण इंडेक्स्ड कॉस्ट घ्यायची. मग आता बघा एक एक काय. पहिलं आहे एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस. ओके नाव लिहिलं आहे तसं एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस. त्यासाठी किती खर्च केला आहे खर्च केला 1,25,000. पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये अमाऊंट घेतली 1,25,000. ओके हा खर्च कोणत्या वर्षी केला आहे 8-9. मग 8-9चा इंडेक्स किती आहे 137 आहे. 137नं त्याला डिव्हाइड करायचं. जेवढा खर्च केला आहे तो घ्यायचा
डिवायडेड बाय त्या वर्षाचं इंडेक्स, ज्या वर्षाची अमाऊंट घेतली त्या वर्षाचा इंडेक्स, आणि गुणिले चालू वर्षाचं इंडेक्स. करंट इयरचं इंडेक्स किती आहे 301, त्याला चालू वर्षाचं इंडेक्सनं गुणलं की त्याची आत्ताची किंमत मिळते. गुणाकार आला पहिल्या कॉलमला 2,74,635. याचा अर्थ काय, जे आपण 1,25,000 खर्च केलेले, कधी केलेले 8-9 साली, त्याची आत्ताची किंमत 2,74,635 आहे. ओके, हा पहिला खर्च. दुसरा खर्च काय केला बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर म्हणून नाव दिलं, दुसरा आहे म्हणून बी कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. किती खर्च केला आहे तर 2 लाख रुपये. पहिल्यांदा अमाऊंट घेतली ब्रॅकेटमध्ये 2 लाख. हा खर्च कधी केला आहे 2011-12 साली. 11-12चं इंडेक्स किती आहे 184, त्यानं त्याला डिवाइड केलं भागिले 184 आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स 301. गुणाकार घेतला फर्स्ट कॉलमला 3,27,174. याचा अर्थ काय, आपण जो 2 लाख खर्च केलेला 11-12 साली, त्या 2 लाखाची आत्ताची किंमत आहे 3,27,174. ओके, जो खर्च आपण त्यावेळेला केलेला त्याची आत्ताची किंमत आपण शोधतो, त्याला इंडेक्सिंग करणं असं म्हणतो. हे झाले 2 इम्प्रूव्हमेंटचे खर्च. आणि आता शेवटचा इम्प्रूव्हमेंटचा खर्च कन्स्ट्रक्शन ऑफ सेकंड फ्लोअर म्हणून लिहिलं सी. तिसरा खर्च कन्स्ट्रक्शन ऑफ सेकंड फ्लोअर. किती खर्च केला आहे बघा, खर्च आहे 4 लाख रुपये म्हणून आहे तसा ब्रॅकेटमध्ये खर्च घेतला 4 लाख. हा खर्च कोणत्या वर्षी केला आहे 17-18. 17-18चे इंडेक्स किती आहे बघा, तो आहे 272 म्हणून त्यानं डिवाइड केलं 272. जेवढा खर्च केला आहे तो खर्च डिवायडेड बाय त्या वर्षाचा खर्च, ज्या वर्षी केला आहे त्या वर्षाचा इंडेक्स 272 आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स तो आहे 301. मग गुणाकार केला किती आला तो 4,42,647. याचा अर्थ काय, आपण जो 4 लाख खर्च केला होता 17-18 साली, त्या 4 लाखाची आत्ताची किंमत आहे 4,42,647. हे झाल्या इम्प्रूव्हमेंटचा खर्च. पहिला आपण इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घेतलं, दुसरा इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटचे एकूण हे 3 खर्च आलेले आहेत. आणि शेवटचा तिसरा खर्च आपण घेतो तो म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस, ट्रान्सफर एक्सपेन्सेस. बघा, आसेट विकण्याचा खर्च किती आहे तर तो 50,000 आहे, तो ॲज इट इज घ्यायचा 50,000. बघा, सर्व एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. एक्झाम्पलमध्ये जेवढ्या गोष्टी दिलेल्या होत्या त्या सर्व झालेल्या आहेत. ओके, प्रॉपर्टी 70,000ला खरेदी केली, त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू 160 आहे, त्याच्यावरून आपण त्याची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 160 घेतली. त्यानंतर इम्प्रूव्हमेंटचे 3 खर्च त्याचा विचार केला, आसेट सेल केली 14 लाखाला ते घेतलं, ट्रान्सफर एक्सपेन्सेस 50,000 ते झाले. सर्व पॉईंट वाचून झालेले आहेत. ज्या अमाऊंट होत्या त्या फर्स्ट कॉलमला लिहिल्या, सर्वांची बेरीज सोडून बेरीज बाहेर आली, बेरीज आली 15,76,056. याचा अर्थ काय, ही जी हाऊस प्रॉपर्टी आहे याची कॉस्ट ही 15,70,000 आहे. 15,70,000ची ॲसेट विकली आहे कितीला 14 लाखाला, म्हणजे कमी किमतीला विकली. वी नो दॅट व्हेन एनी asset इज सोल्ड ॲट अ लेसर प्राइस देन देर इज अ लॉस अँड दिस लॉस इज कॉल्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल लॉस. ओके, मग ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं तर सेल्स किती आहेत 14 लाख, 14 लाखातून ही जी बेरीज आहे 15,70,056 हे काय करायचे लेस करायचे. मग छोट्या रकमेतून मोठी रक्कम वजा केली, उत्तर आलं मायनस. त्याला नाव दिलं किती आलं मायनस 1,70,056. मायनस आले त्याला तुम्ही आहे तसं लॉंग टर्म कॅपिटल गेन पण म्हणू शकता. लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणा आणि उत्तराला मायनस म्हटलंय, ऑटोमॅटिकली इट इंडिकेट्स दॅट इट इज अ लॉस. तुम्ही असं लिहू शकता किंवा इथं मायनस साईन दिलं नाही, फक्त अमाऊंट लिहिली 1,70,056 तर इथं लॉंग टर्म कॅपिटल लॉस असं फक्त मेन्शन केलं तरी चालतं. आत्ता आपण मेन्शन काय केलं आहे तर लॉंग टर्म कॅपिटल गेन. आपण टेबलला वरती नाव दिलेलं कॉम्पिटिशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून खाली पण दिलं हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे आणि उत्तरला मायनस आहे म्हणजे हा लॉस आहे. ओके, या एक्झाम्पलमध्ये नॉर्मली ॲसेट विकून प्रॉफिटच होतो, परंतु या एक्झाम्पलमध्ये उत्तर मायनस आलं, सो इट इज अ लॉंग टर्म कॅपिटल लॉस. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द कॅपिटल गेन ऑन द प्रॉपर्टीज विच वेअर परचेस्ड बिफोर 1 एप्रिल 2001. आणि इथे सुद्धा आपण तोच नियम वापरलेला आहे की द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल 2001 हॅज बीन टेकन बिकॉज इट इज मोर दॅन ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. या एक्झाम्पलमध्ये देखील ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 70,000 होती आणि फेअर मार्केट व्हॅल्यू 160 होती. या दोन्हीपैकी ही मोठी रक्कम आहे म्हणून
1,60,000 रुपये ह्याप्रमाणे आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनचे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, हे आपण नोटमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, सो इन these two examples we studied that whenever any asset is purchased before 1st of April 2001, ज्या वेळेला एखादी असेट 1 एप्रिल 2001 च्या अगोदर खरेदी केली जाते तेव्हा त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचं असतं, तर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ज्या वर्षी ती खरेदी केली होती 80 साली, 85, 90, 95 साली त्यावेळेची कॉस्ट किंवा त्या असेटची 1 एप्रिल 2001 या तारखेची फेअर मार्केट व्हॅल्यू ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर. आणि नॉर्मली 1 एप्रिल 2001चीच व्हॅल्यू जी असते ती हायर असते. त्यामुळे ही अमाऊंट ही आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणून घ्यायची आणि त्याप्रमाणे आपण कॉस्ट ऑफ इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन हे प्रत्येक वेळेला ही कॅल्क्युलेट करतो. ओके, आणि आपण जो लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे का लॉंग टर्म कॅपिटल लॉस आहे हे आपण त्याप्रमाणे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करतो. जर ती असेट कॉस्टपेक्षा जास्त किमतीला विकली, नॉर्मली असेट ही आहे त्यापेक्षा जास्त किमतीला विकली जाते. जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये होतं 29 लाखाची असेट 30 लाखाला विकली, हा एवढा प्रॉफिट आहे. बट सेकंड एक्झाम्पलमध्ये असेट विकलेली 14 लाखाला आणि त्याची कॉस्ट किती होती 15,76,000, म्हणजे त्यामुळे तिथं हा लॉस आलेला आहे. Okay, so these are the two example or this is how we can calculate the long term capital gain or long term capital loss on the assets which are purchased or which were purchased before 1st April 2001. इन्कम टॅक्सचा नियम आहे 1/4/2001 च्या पूर्वीच्या असेट असेल, अगोदरचे असेट असेल तर त्याचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कॅल्क्युलेट करताना किंवा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कन्सिडर करताना त्याची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किंवा त्या असेटची 1 एप्रिल 2001 ची फेअर मार्केट व्हॅल्यू ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल त्याच्यानुसार कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही कन्सिडर केली जाते आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट हा केला जातो. ओके, सो दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑन दिस पर्टिक्युलर concept. You should write down these two examples and solution in your notebook. In the next lecture we will see another example on this particular topic. Okay, so that's it for this particular lecture. Thank you very much.